माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत काशीगाव पोलीस ठाण्याचे उद्घाटन तसेच पालघर जिल्हा नियोजन समिती यांच्याकडून प्राप्त वाहनांचा लोकार्पण सोहळा दिनांक 14/3/2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत नवीन काशीगाव पोलीस ठाण्याचे उद्घाटन तसेच मीरा भाईंदर वसई विरार पोलीस दलासाठी वाहन लोकार्पण सोहळा दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीने पार पडला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे यांनी केले। त्यात त्यांनी दिनांक 1/10/2020 पासून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले असून आयुक्तालयाअंतर्गत सुरुवातीला 13 पोलीस ठाणे कार्यान्वित होते। त्यावेळी 7 पोलीस ठाणे नव्याने निर्माण करणे प्रास्ताविक होते। मागील 3 वर्षात अनुक्रमे आचोळे, मांडवी, पेल्हार, नायगाव पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात येऊन आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची संख्या आतापर्यंत 17 होती। आज पोलीस आयुक्तालयातील काशीमेरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून 18व्या काशीगाव पोलीस ठाण्याचे उद्घाटन पार पडले असे त्यांनी सांगितले। दिनांक 13/9/2019 रोजीच्या शासन आदेशान्वये मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली असून सदर आदेशामध्येच काशीमेरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन काशीगाव पोलीस ठाणे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने काशीगाव पोलीस ठाण्याची हद्द निश्चितीबाबत शासन स्तरावर अधिसूचना निर्गमित होणे कामी दिनांक 17/11/2023 रोजी माननीय पोलीस महासंचालक यांच्या मार्फतीने शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता। सदर प्रस्तावास मंजुरी मिळून त्याबाबतची अधिसूचना दिनांक 28/2/2024 रोजी निर्गमित करण्यात आली आहे। काशीगाव पोलीस ठाण्याची निर्मिती मूळ काशीमेरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून करण्यात येत असून मूळ काशीमेरा पोलीस ठाण्याचे एकूण क्षेत्रफळ 29.90 चौरस किलोमीटर होते। त्यापैकी सुमारे 20 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रफळ काशीगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग झाले असून काशीमेरा पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ सुमारे 9.90 चौरस किलोमीटर एवढे आहे। सन 2023 मध्ये काशीमेरा पोलीस ठाण्यात भाग 1 ते 5 अंतर्गत दाखल गुन्ह्यांची संख्या 622, भाग 6 अंतर्गत 170 व भाग 3 अंतर्गत 57 गुन्हे एवढी आहे। तसेच सन 2023 मध्ये काशीमेरा पोलीस ठाण्यास अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या 3170 एवढी आहे। काशीगाव पोलीस ठाणे निर्मितीमुळे काशीमेरा पोलीस ठाणे अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांपैकी सुमारे 50% गुन्ह्यांचे विभाजन होईल व काशीमेरा पोलीस ठाण्यावरील ताण कमी झाल्यामुळे नागरिकांना किमान वेळेत चांगला प्रतिसाद देणे शक्य होईल। नवीन काशीगाव पोलीस ठाण्याची खालील प्रमाणे हद्द असणार आहे। पूर्वेस वरसावे खाडीचा परिसर व वरसावे कडून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या कासार वडवली पोलीस ठाणे हद्दीपर्यंतचा भाग, पश्चिमेस शांतिवन सोसायटी, GCC क्लब रोड, रितू पॅराडाईज ते हरिया ड्रीम पार्क या दरम्यान असलेला रस्ता तसेच मीरा भाईंदर रोडची महेश इंडस्ट्रियल इस्टेट ते काशीमेरा नाका या दरम्यान असलेली पूर्ववाहिनी मार्गिका, काशीमेरा वाहतूक शाखेच्या कंपाऊंडची उत्तरेकडील भिंत ते काशीमेरा पोलीस ठाण्याच्या मागून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत असलेल्या रस्त्याच्या उत्तरेकडील परिसर, दक्षिणेस मनाली गाव, काशीगाव, जरीमरी मंदिर रोड व त्याला लागून असलेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा कासार वडवली पोलीस ठाणे हद्दीपर्यंतचा भाग, उत्तरेस शांतिवन सोसायटी, GCC रोड, 15 नंबर बस स्टॉप, MNPA मल निस्सारण प्रकल्प या दरम्यान असलेला रस्ता, मल निस्सारण प्रकल्प ते घोडबंदर खाडीमुख ते वरसावे खाडीचा नायगाव पोलीस ठाणे हद्दीपर्यंतचा भाग, घोडबंदर गाव,
रेती बंदर, वरसावे ब्रिज ते कासार वडवली पोलीस ठाणे हद्दीपर्यंतचा खाडीचा भाग याप्रमाणे काशीगाव पोलीस ठाण्याची हद्द आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पाटील, संपर्क क्रमांक 9823995982 हे कामकाज पाहणार आहेत. काशीगाव पोलीस ठाण्याचा ईमेल आयडी kashigav.ps.mb-vv@mahapolice.government.in असा आहे. काशीगाव पोलीस ठाण्याकरता मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून इमारतीचा तळमजला भाडे तत्वावर प्राप्त झाला असून त्याचा भाडे खर्च पोलीस आयुक्तालयाच्या शासकीय निधीतून भागविण्यात येणार आहे. तसेच सदर इमारतीची डागडुजी, पार्टिशन व फर्निचर बाबतच्या खर्चाकरिता जिल्हा नियोजन समिती ठाणे यांच्याकडून निधी प्राप्त झाला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीवेळी आयुक्तालयाकडे केवळ 61 4-चाकी व 99 दुचाकी वाहने उपलब्ध होती. जिल्हा नियोजन समिती ठाणे व पालघर यांच्याकडून 2021 ते 2022 व 2022 ते 2023 या वर्षात 33 4-चाकी व 86 दुचाकी वाहने प्राप्त झालेली आहेत. तसेच 2023 व 2024 मध्ये 48 4-चाकी वाहने प्राप्त झालेली आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून सदर वाहनांकरता निधी उपलब्ध झाल्याने सद्यस्थितीत गुन्हे प्रतिबंधासाठी आवश्यक गस्तीसाठी महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये तपासाकरिता डायल 112 प्रणालीमध्ये मदतीसाठी येणाऱ्या कॉलला तात्काळ प्रतिसाद देण्याकरिता, गुन्ह्यांचा तपास व गुन्हेगारांचा शोध घेण्याकरिता या वाहनांचा वापर होणार आहे. गुन्हे नियंत्रण, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन परिस्थिती, तात्काळ मदत या गोष्टींचा गुणात्मक दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. पालघर जिल्हा नियोजन समिती यांच्याकडून प्राप्त 2,98,29,029 रुपये निधीमधून एकूण 25 वाहने प्राप्त झाली असून त्याचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांनी नूतन पोलीस स्टेशन उद्घाटन व पोलीस दलासाठी वाहनांचे लोकार्पण अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे अभिनंदन केले. तसेच ठाणे लोकसभा खासदार माननीय श्री राजन विचारे, मीरा भाईंदर विधानसभा सदस्या माननीय श्रीमती गीता जैन, माजी आमदार माननीय श्री मुझफ्फर हुसेन, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त श्री संजय काटकर हे काशीगाव पोलीस ठाण्याच्या उद्घाटन प्रसंगी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. तसेच मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय माननीय श्री मधुकर पांडे, माननीय अपर पोलीस आयुक्त श्री श्रीकांत पाठक, पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग श्री अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 श्री प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 श्री सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त मुख्यालय श्री जयंत बजबळे हे उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व नागरिक, पत्रकार बांधव तसेच शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी तसेच महिला सदस्या हे देखील उपस्थित होते. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 श्री प्रकाश गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन केले.